बदलापूर नजीक असलेल्या अंबेशिव जवळच्याच भिनारपाडा या परिसरात आपण आहोत। जसे की आपण बघितलं की याच ठिकाणी जवळपास जे काही जीन्स कारखाना आहे त्यांचं सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात सोडलं जातं आणि तेच पाणी पिऊन काही जनावर जे आहेत, गाय गुरं जे आहेत ते सध्या मृत्युमुखी पडलेले आहेत। ही आपण ज्या ठिकाणी सध्या उभे आहोत ही भात शेती आहे आणि या भात शेतीमध्ये सुद्धा जे काही सांडपाणी आहे या कारखान्यांचं ते थेट येत आहे आणि हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह जो आहे या ठिकाणी या नागरिकांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ सुरू आहे का असा मानला जातोय। आपल्यासोबत एक ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी संवाद साधूया। जरा काय मागणी येते, काय बोलाल? खरं तर मागणी अशी आहे का इथे आमची भिनारपाडा गावातली रहिवाशांची 100 पेक्षा जास्त एकर जमीन आहे, इकडे पूर्ण भात शेती आहे आणि ते 2 ते 3 वर्षापासून आम्ही इकडे शेती केलीच नाहीये। कारण 2-3 वर्षापूर्वी आम्ही याच्या आधीपासून पूर्वीपासून करत होतो शेती, 2-3 वर्षापूर्वी केली होती शेती, तर लोकांना मजुरी पण निघाली नाही त्याच्यामध्ये, म्हणजे मजुरी जास्त व्हायची आणि भात कमी पिकायचं। तर आता 2-3 वर्ष झाले शेती पण करत नाही, पूर्ण ही जमीन आहे ना पूर्ण अशी सोडून दिलेली गावकऱ्यांनी आणि स्वतःची मालकी हक्काची जमीन आहे इकडे पूर्ण गावाल्यांची। तर 100 पेक्षा जास्त एकर जमीन आहे आणि ती आता सध्या लावतच नाहीत। पूर्ण सांडपाणी इकडे नाळ्यातून येतोय, शेतीमध्ये पावसाच्या पाण्यामध्ये हा सगळीकडे पसरते ते, त्याच्यामुळे भातच इकडे होत नाहीये म्हणजे, आणि कुठल्याही प्रकारची भाजी वगैरे पण पिकत नाही। तसं पावसाळी उन्हाळ्यामध्ये सुद्धा लोक नदीतून इंजन वगैरे लावून पाणी वर घेऊन भात आपले हे करायचे, भाजीपाला वगैरे करायचे, पण आता तेही करू नाही शकत। कारण बंद म्हणजे 90% तर बंदच आहे। आता मोजून एक 10% लोक फक्त लावतात, जे थोडी वरच्या साईडला जमीन आहे त्यांची तीच लोक करतात, आणि जे नाल्याला संबंधित जेवढी पण जमीन आहे ती पूर्णपणे वसाड आहे, ते तुम्ही स्वतः प्रत्यक्षात बघू शकता। तो की शहरीकरणाच्या नावाखाली शेती उद्ध्वस्त केली जाते आणि शेतकरी कुठेतरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे। मग जर शेतीच नष्ट होत असेल तर खरोखर पुढे येणारा जो काही निसर्गाचा कोप आहे तो आपल्याला सर्वांनाच भोगावा लागेल। काय मागणी काय करतात प्रशासनाकडे? मागणी हीच आहे आपली का जे कारखाने वगैरे जीन्सचे इकडे खोलले जातात मोठ्या प्रमाणामध्ये ते बंद झाले पाहिजेत। आमच्याच गावातला विषय असं सांगत नाहीये, तर प्रत्येक म्हणजे ग्रामीण गावामध्ये जिथे जिथे कारखाने असतील तिकडे तिकडे प्रशासनाने लक्ष देऊन ते बंद करण्यात आलं पाहिजे, जेणेकरून लोकांना शेती करता येईल, गुरं वगैरे सांभाळता येतील। कारण आता तुम्ही स्वतः पाहिले का इकडे मोठ्या प्रमाणामध्ये 5-6 गुरं ह्या 5-6 दिवसामध्ये गेलेली आहेत, त्याच्यामध्ये 2 गायी वगैरे होत्या, ते प्रेग्नेंट होत्या 5-6 महिन्याच्या, तर त्यांना तो मोठा शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का पडलाय। तसेच हे रमेश तामाणे आहेत, यांचं वनली त्याच्यावरतीच पोट भरतंय, शेतीवरतीच, तर आता त्यांना खूप मोठा म्हणजे फटका पण बसलेला आहे त्याच्यामध्ये। काय वाटतं या कारखान्यांना परमिशन कुठून मिळते? पहिली गोष्ट तिथून चौकशी व्हायला पाहिजे ना, कारण ग्रामस्थ ज्या ठिकाणी राहतात नागरी वस्तीमध्ये खरं तर कारखाने असू द्या किंवा काही यांना परमिशन नाही मिळायला पाहिजे होती। हो, तेच आमची प्रशासनाकडे मागणी आहे। जे काय झाले ते आता त्यांनी म्हणजे नीट लक्ष देऊन आणि ते बंदच झाले पाहिजेत, अशी आमची पूर्ण भिनारपाडा ग्रामस्थाची। गुरं साधारणतः याच्यामध्ये त्यांचा मृत्युमुखी पडलेत काही 6 आतापर्यंत म्हणजे झाले ते 5-6 जणांच्या मध्ये, या 5-6 दिवसामध्ये 6 जण गेलेले आहेत। त्यानंतर काही झालं का? नाही, तिथून आता हीचीच गोष्ट ही 5-6 दिवसच झाले या गोष्टीला, तिथून परत अजून काही आढळलं नाहीये। पण बोरेलमध्ये सुद्धा पाण्याचं प्रकरण आम्ही गेल्या वर्षीच सांगितलं होतं, तर त्यांनाही काही एवढं लक्ष दिलं नाही आणि काही अजून बंद वगैरे करण्याचा काही शासनाचा किंवा कुठल्याही प्रकारचा स्वतः कारखान्यावाल्यांनी पण अजून काही ऍक्शन वगैरे काहीच नाही केलेले त्याबद्दल। आपण बघतोय ज्या ठिकाणी हे गुरं जे आहेत ते मृत्युमुखी पडलेत ते अजूनही तिथेच आहे। संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा दुर्गंधी जी आहे ती पसरते आहे। आपण जिथे सध्या आहोत ती भात शेती आहे। बदलापूर जवळचं अंबेशिव मध्ये जे भिनारपाडा याच ठिकाणी सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी गेल्या 6 ते 7 गुरं जे आहेत ते सांडपाणी पिऊन ते मृत्युमुखी पडलेले आहेत। मात्र तरी सुद्धा प्रशासनाचं याकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष नाहीये। बदलापूर नजीक अनेक ग्रामीण प्रभाग आहेत, ग्रामीण विभाग आहेत आणि याच ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये शेती देखील केली जाते, पण ती शेती आपण बघतोय ही शेती आहे, ही भात शेती आहे आणि ती आता बंद पडलेली आहे। म्हणजे जर आपण सगळं काही रासायनिक खायचंय का आपल्याला, जे काही आपल्या मातीमधून उगवतं ते सगळं जर काही बंद करण्यात येत असेल, शेती हा व्यवसाय जर नष्ट केला जात असेल तर खरोखर याला जबाबदार कोण, असा संतप्त प्रश्न इथले ग्रामस्थ विचारतात। तुमचा उदरनिर्वाह याच्यावरच चालतो ना फक्त? हा, आमचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतोय आणि शेतीत आम्ही तिकडं आमची जिथे कारखाना त्याच्या साईडलाच आमची शेती आहे। पुढे आमचं भात पण जेव्हा आमचं 20-22 गोणी पिकाचे आता 4-5 गोणीच पिकतात। आमची शेती पण जास्ती पिकत नाही। ठीक आहे, फ्रेम नीट घे राज, फ्रेम हल्ली आहे हे बघ।
तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. आपण अजून काही महत्वाची माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.